किंवा पक्षाला उभारी देण्याचा जे विश्वास आदरणीय पवारसाहेब जयंत पाटील सुप्रियाताईंनी टाकलेला आहे, पक्षाच्या नेत्यांनी टाकलेला आहे, तो विश्वास सार्थ करण्यासाठी अवघड परीक्षेतला पेपर सोडवायचा. हा पक्षाचा शिक्का कोणी मारायला सुरुवात केली जातीचा? आतापर्यंत होता का राष्ट्रवादीला? आतापर्यंत शरद पवार साहेबांना होता का कधी? तुमच्या रोडला इतकी वर्ष कामं सुरू आहेत, लोकांची त्रेदात रिपीट उरते. नितीन गडकरींनी हात जोडले तर आम्ही काय बोलणार? रोहित पवार सरकारच्या विरोधात जास्त आक्रमक झाल्यामुळे त्यांच्या पुढे आणि तुमच्या पक्षापुढे पण अडचणी वाटतील. आवाज कोण उठवला की त्याच्या विरोधामध्ये तो लगेच कारवाई होते. अण्णा हजारे आमच्याच एका मुलाखतीमध्ये म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे प्रामाणिक नेते आहेत आणि त्यांच्यासारखा चांगला नेता मी पाहिलेला नाहीये. तर अण्णा हजारेंच्या मताशी तुम्ही सहमत आहात? अण्णा हजारेंना बाकीचं दिसलं नाही, सरकारमधला एकच चेहरा दिसतो, बाकीच्या चेहऱ्याबद्दल त्यांनी बोललं नाही. त्यांनी खरं ते बोलायला पाहिजे. तुमचं आणि रोहित पवारांचं ट्युनिंग कसं आहे? ते एकदम चांगलं आहे सगळ्यांची ट्युनिंग. अच्छा, हे बाहेर काय होतं तर आमच्याकडे लेट्सवरती युगेंद्र पवार असं म्हणाले की मी यापुढे अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही. तर त्यांच्या या निर्णयाकडे पक्ष प्रमुख म्हणून तुम्ही कसं पाहता? मागची निवडणूक जी आहे ना, ही ज्यांनी लढवलं नाही त्यांचं खरं म्हणलं तर त्यांनी मला वाटतं की ज्यांनी पक्षाने तिकीट दिलं नाही त्यांचा आभार मानलं पाहिजे. का? वाचले, ते सगळ्या गोष्टीतून वाचले. कारण वाचले एवढ्यासाठी म्हणतो कारण ती निवडणूकच नव्हती ना, अशी शंका आहे. ती निवडणूकच नव्हती, ती निवडणूक मॅनेज केली होती. तर आमच्यातले काही लोक काही महिन्यापूर्वी हे गेले ते गेले ते गेले, साहेबांची एकदा चर्चा केली, साहेब असं जातात काय करू? तो प्रश्न असा आहे की बाबा ते सारखं ते काय विलिनीकरणाचं काय आहे? नक्की विलिनीकरणाचं काय आहे? चर्चा काय नक्की? ती चर्चा खरी आहे, खोटी आहे, होणार आहे, थांबली आहे, स्थगित आहे? याच्या बाबतीमध्ये स्पष्ट सांगतो, मी अध्यक्ष झाल्यापासून विलीकरणाचा विषय बाजूला ठेवलाय. मी अध्यक्ष झाल्यापासून पक्ष संघटना बांधायला सुरुवात केलेली आहे. आणि जे आता मेहनत करतील, मग आपलं वातावरण चांगलं झाल्यावर बरेच जण यायचा प्रयत्न करतील. त्यावेळेला फक्त आपण आता जे मेहनत करतात त्यांनाच संधी देऊ. पार्टी पडली तरी चालेल, उभी राहिली तरी चालेल. कोरेगावचं असं काय गणित शिंदे साहेब बदललंय की तुम्हाला तिथे अडचणी निर्माण होत आहेत? ते तुमच्या का लक्षात येत नाही? काय झालं नक्की? मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांग, स्पष्ट शब्द अध्यक्ष झाले तेव्हा न कुठलं करते. माझी अडचण कुठे आहे माहिती? मला जिल्ह्यामध्ये आहे ना वाढून द्यायचं ना असं सगळं ठेवलं. सगळं म्हणजे लोक नाही, काही नेते नाही, ठराविक लोकांना वाटतं हे आलं की जिल्हा आपल्या ताब्यात होतो. पर्याय होऊ नये म्हणून काटा काढायचा. त्यावेळेला मी सरळ होतो. त्यावेळेला राजकारणाची रणनीती राजनीती मला कळली नाही. मला तो फटका बँकेला पडला, मला तो फटका लोकसभेला पण पडला. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप चर्चा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी मुंबईमध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये आहे आणि या ठिकाणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे सर हे आज माझ्यासोबत आहेत. शशिकांत शिंदे यांची राजकीय कारकीर्द महाराष्ट्रानं पाहिलेली आहे आणि एका मोठ्या पदावरती त्यांना यावेळी संधी मिळालेली आहे. साताऱ्याच्या जावली तालुक्यातून आलेला एक तरुण नवी मुंबईमध्ये आपलं एक वर्चस्व निर्माण करतो, बाजार समिती ताब्यामध्ये ठेवतो, राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यापर्यंत धडक मारतो आणि पुढे आपला राजकीय वारसा हा चालूच ठेवतो. शशिकांत शिंदे सर, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. नमस्ते, धन्यवाद. थोडी प्रदेशाध्यक्ष पदाची संधी उशिरा मिळाली असं वाटतं का? नाही, उशिरा मिळाली असं म्हणणार नाही, पण माझं 2014 पासून नाव चर्चेत होतं. बरं, त्यावेळेला तेव्हा पक्ष पण एकत्र होता. त्यावेळेला चाललं होतं की बाबा मला द्यावं, पण शेवटी पक्षश्रेष्ठी आणि पक्षाच्या नेतृत्वाने जो निर्णय दिलेला असतो तो मान्य करायचा. आणि मला वाटतं की त्यावेळेला हे झालं. आता संधी मिळाली ती योग्य वेळी मिळाली. बरं, मी योग्य वेळ कशासाठी म्हणतो तेच म्हणणार होतो की ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या नेतृत्वाचा कस किंवा पक्षाला उभारी देण्याचा जे विश्वास आदरणीय पवारसाहेब जयंत पाटील सुप्रियाताईंनी टाकलेला आहे, पक्षाच्या नेत्यांनी टाकलेला आहे, तो विश्वास सार्थ करण्यासाठी अवघड परीक्षेतला पेपर सोडवायचा आहे. बरं, आणि तो सोडवायला जर यशस्वी झालो तर मग पूर्ण मार्क मिळतात. आणि त्यामुळे मला वाटतं की योग्य वेळ आता आहे असं मला वाटतं. बरं, पण अवघड पेपर आहे एवढं मात्र नक्की आहे, म्हणजे ते तुम्ही पण मान्य, वास्तव आपण मान्य करायला पाहिजे. तर या अवघड पेपरमध्ये आता ज्या जिल्हा परिषद महापालिका वगैरे इलेक्शन्स आहेत तर त्याच्यामध्ये पक्षाची भूमिका काय राहणार?
आणि खरोखरीच जे सोडून जाणारे कार्यकर्ते आहेत त्यांना तुम्ही कसं थोपवणार, असे 2 चॅलेंजेस तुमच्या पुढे आहेत. काय झालेलं आहे, मी बऱ्याच चॅनलवर बऱ्याच ठिकाणी मुलाखत देताना सांगितलंय, राजकीय पक्षाची व्याख्या आणि राजकारणाची व्याख्या ही आता बदलत चाललेली आहे. बरं पूर्वी राजकीय पक्ष नेत्यावर आणि नेतृत्वावर चालत होतं. बरं आता राजकारण परंतु त्यांच्यावर चालायचं, विचारावर चालायचं. आता राजकारण सत्तेवर चाललेलं आहे, राजकीय पक्ष सुद्धा सत्तेवर चाललेला आहे. सत्तेवर टिकण्यासाठी काय करायला पाहिजे आणि राजकारण करण्यासाठी काय करायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सगळे पक्ष आता मांडायला लागलेले आहे. आता निवडणुका म्हटलं तर लोकशाहीमधल्या निवडणुका आहेत का हा पहिला प्रश्न. म्हणजे कार्यकर्ते पहिलेच म्हणतात ईव्हीएम मशीन असेल तर आम्हाला उभं राहायला नको. एवढं अविश्वासाचं वातावरण लोकशाहीच्या मूल्यांकन असलेल्या भारतामध्ये जर होत असेल, इव्हन निवडणुकीच्या माध्यमातून होत असेल तर सर्वात मोठं दुर्दैव आहे. आणि हे हळूहळू वाढायला लागलेलं आहे. आणि निवडणुका जिंकण्याची टॅक्टिक्स ही आता लोकप्रियतेच्या कामा आणि लोकांच्या विश्वासापेक्षा आपण कसं निवडून येणार या धर्तीवर सुरू झालेले आहे. किंबहुना सत्ता मिळवण्यासाठी पक्ष फोडणे, अधिकार वापरणे, संपत्ती वापरणे आणि यातून आता पक्ष फुटला तर सत्ता टिकवणं. आणि सत्ता नाही टिकवता आली तर मग आपण लोकांच्या मुहिक आपल्या प्रकारचं काम करण्यापेक्षा मग व्यावसायिक दृष्टिकोन वाढला. आणि दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की निवडणुकीची सिस्टीम जी आहे हे फॅक्ट आहे. आता राहुल गांधींना जर बिहारमध्ये एवढा प्रतिसाद मिळत असेल याचा अर्थ आहे महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार अनेक राज्य अशी आहेत की या राज्यामध्ये आपल्याला सत्ता मिळू शकत नाही. त्या राज्यामध्ये अशा प्रकारची सिस्टीम राबवायची आणि सत्ता मिळवायची ही आधुनिक तंत्रज्ञानाची बुद्धिमत्ता ही ज्यांच्याकडे आहे ते राजकारणात यशस्वी होतात. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तरी सुद्धा शेवटी असं आहे, लोकशाहीवर विचार आणि विश्वास ठेवणारे आपण माणसं आहोत. येणाऱ्या काळामध्ये आपण काही केलं तरी आपण असं करायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये की आपण निवडणुका ह्या लढल्या पाहिजे, विरोध केला पाहिजे आणि तो विरोध करण्याच्या संदर्भातली भूमिका घेत असताना आपल्याला त्यात यश सुद्धा मिळालं पाहिजे. आता थोडक्या मतासाठी नाही, तो लोकांच्या मनामध्ये एक सत्तेच्या विरोधामधली ज्वालाग्नी पेटवून बरं जर आम्ही यशस्वी झालो तर निवडणुका यशस्वी होतील असं माझा विश्वास आहे. आणि त्या पद्धतीने पुढे काम करायचा विचार मी करतो. पण लोकांमध्ये तशी त्या पद्धतीचा ज्वालाग्नी तुम्हाला दिसतोय का? लोक सरकारच्या विरोधात रोज दिसतोय? किती उदाहरणं सांगू तुम्हाला. लोकांच्या मनामध्ये सरकारबद्दल रोष आहे का? तर आहे. तुम्ही बघा मागच्या 10 वर्षाच्या पूर्वी केंद्रातल्या सरकारबद्दल, पंतप्रधान आणि त्यांच्या असलेल्या सरकारबद्दल जी भावना होती ती हळूहळू कमी व्हायला लागलेली आहे. त्याला कारण आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा क्षुल्लक काही कारण निघाले की लोक रस्त्यावर उतरत आहेत. म्हणजे काल परवापर्यंत कोल्हापूरच्या नयनतारा पासून ते आता बाळासाहेब थोरातांच्या पर्यंतच्या प्रकरणामध्ये लोक ज्यावेळेला रस्त्यावर उतरतात याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मनामध्ये नॅरेटिव्ह, निगेटिव्ह विचार हे जे आहेत सरकारच्या बद्दलचे झाल्यामुळेच लगेच रस्त्यावर लोक उतरतात असं मला चित्र दिसत आहे. ओके. आता जी आपल्या पक्षांची ओबीसी यात्रा काढली त्या ओबीसी यात्रेला कसा प्रतिसाद मिळाला आणि त्यातनं तुम्हाला नक्की काय साध्य करायचं? नाही, यामध्ये कसं आहे की ओबीसी यात्रा काढण्याचा उद्देश होता की सर्व समाजाला ओबीसीच्या असलेल्या मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि मंडल आयोगाच्या संदर्भात कोणी अंमलबजावणी केली त्याचे पहिलं राज्य आहे की शरद पवार साहेबांनी मंडल आयोग लागू केला. विश्वनाथ प्रताप सिंहाने ते सत्ता केली तर 72 पण मंडल आयोगाची शिफारस केली. लागू राज्यांनी पहिली महाराष्ट्राने केली. हे केल्यानंतर आता काय होतंय, आता समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न राजकारणी दुर्दैवाने करतायत. आम्ही हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण तर मताच्या हव्यासापोटी जातीचं ध्रुवीकरण व्हायला लागलेलं आहे. समाजामध्ये ते निर्माण व्हायला आहे. क्षुल्लक कुठल्याही गोष्टीचा मोठा इश्यू केला जातो आणि त्या संदर्भामध्ये आज मला सांगा कुठली लोकशाही आहे? विधिमंडळाच्या आवारामध्ये जर मारामारी करण्याचं धाडस होत असेल, भीतीच राहिली नाही ना मग याचा अर्थ. विधिमंडळामध्ये अशी परंपरा इतक्या वर्षाचा इतिहास आहे विधिमंडळाचा नव्हती, ती आता रस्त्यावर पण व्हायला लागली. 2 समाजाचे कार्यकर्ते समोर येतात, एकमेकावर हल्ले करण्याचा प्रयत्न होता. भयानकता आहे. आणि हे जागृत करण्यासाठी हे लोकांना समजून सांगण्यासाठी मंडल यात्रा सुरू केली आहे. या यात्रेमध्ये आम्ही आत्ताच्या परिस्थितीमध्ये समाजाची जी काय
भूमिका मांडण्याचा प्रयत्न सर्व पक्ष करतायत. हम्म. त्यातनं चुकीचं काय हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला प्रतिसाद हळूहळू मिळेल. ओके. म्हणजे लगेच 100% मिळेल असं का नाही. का काही लोकांना खोटी आश्वासन देऊन समाजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो ज्यावेळेला सत्य त्यांना कळेल, तिथल्या तरुणांना कळेल, त्यावेळेला आपोआप आपला वापर केला जातो ही माहिती पडल्यानंतर. म्हणजे बघा आता प्रत्येक पक्षामध्ये काही पक्षामध्ये त्या समाजाचे बोललो ते पदाधिकारी निर्माण करण्याचा प्रयत्न करून वातावरण दूषित करायचं आणि त्यामध्ये आपला फायदा काढून घ्यायची ही प्रवृत्ती वाढल्यामुळे ही जनजागृती करण्यासाठी मंडळ यात्रा आपण काढलेली आहे. सर, दुसरी गोष्ट याच्यामध्ये राष्ट्रवादीची कोंडी होते का? म्हणजे तुमच्या पक्षाचा चेहरा मराठ्यांचा, म्हणजे मराठा नेतृत्वाचा, आणि शेवटी पक्षाची भूमिका ही ठरली. मग पवारसाहेब तसं जर असतं तर पवारसाहेबांना मागच्या वेळेस अगदी पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहमंत्री अनेक पदाच्या या ठिकाणी आलेले होते. साहेबांनी आपल्या विचाराची तडजोड कुठे केली नाही ना, प्रतारणा होऊन दिली नाही. मग आज महाराष्ट्र जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या 18 पगड जातीचा महाराष्ट्र आहे. हा आदर्श आहे आमचा. आम्ही या महापुरुषाचं फक्त नाव राजकारणाच्या मतासाठी घ्यायचं नसतं. मग या असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचाराच्या महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीने विषमता निर्माण केली गेलेली आहे आणि हा पक्षाचा शिक्का कोणी मारायला सुरुवात केली जातीचा, आतापर्यंत होता का राष्ट्रवादीला? आतापर्यंत शरद पवार साहेबांना होता का कधी? ठीक आहे, मराठा नेता म्हणून महाराष्ट्रावर अनेक वर्षापासून राज्य केलं होतं किंवा अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे, मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. मग असं असताना अचानक आता हा पक्ष मराठ्यांचा असं दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो. हेच आम्ही विषमता दाखवतोय ना. ओके. आणि विचाराची लढाई, या विचाराच्या लढाईमध्ये आता जरांगे पाटलांचं तुम्ही आंदोलनाचा मला सांगा, जरांगे पाटलांचं आंदोलन कोणी चिघळवलं, कोणी दूषित केलंय? तुमच्याकडं जर त्या ठिकाणी तुम्हीच आश्वासनं दिली, तुम्हीच नवी मुंबईला येऊन सांगितलं, कुणबीचे दाखले असतील, हैदराबादच्या निजामांचे दाखले असतील, त्यांना तुम्ही आम्ही कुणबीचे दाखले देऊ म्हणून पत्र दिलेली आहेत तुम्ही. आता ती अंमलबजावणी होत नाही म्हणून ते आंदोलन करतायत. सरकारने आम्हाला फसवलं. इतके दिवस उपोषण केल्यानंतर ही भावना आहे ना, चीड आहे त्या माणसाच्या मनामध्ये आणि त्यांच्या आपल्या सगळ्या आमच्या लोकांमध्ये. अहो, ही चीड जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न मार्ग कोणी काढायचा? विरोधकांनी. मध्ये विरोधकांना दाखलायचा, हा मग यांना पाठिंबा, तो दुसरे खाली लगेच एक आंदोलन कुठल्या समाजाचं निघालं की दुसरा लगेच त्याच्या विरुद्ध आंदोलन सुरू करतो. मग इतके वर्ष झोपून राहतात, इतके वर्ष सगळे गप्प बसतात. आंदोलन कुठल्याही पक्षाचं असो, कुठल्याही विचाराचा असो, कुठल्या जातीचा असो, त्याला लगेच सावरण्याचं, त्याला फोईस करण्याचं काम हे सरकारने करावं. मला कधी कधी हसू वाटतं. बघा, आश्चर्य काय वाटतं की ज्यावेळेला जरांगे पाटलांचं आंदोलन झालं त्यावेळेला लगेच कमिटी चंद्रकांत दादांची झाली. परत त्या कमिटीचं काय झालं, परत पुढे काय झालं, त्याचा अभ्यास काय झाला, मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि काय केलं, हे सगळं तसंच प्रलंबित राहिलं. आता परत नवीन राधाकृष्ण विखे पाटलांची कमिटी. हा डिलेपण आहे. हा डिलायपणापेक्षा एकदा निर्णय घ्यावा, देणार का नाही देणार. नाही मग आम्ही बघू, प्रयत्न करू. कसला प्रयत्न करता तुम्ही? अनेक नेत्यांनी सांगितलंय, ओबीसीच्या नेत्यांनी सांगितलं, सगळ्या नेत्या आरक्षण वाढवून टाका. तुमच्या हातात आहे ना, केंद्रात राज्यात तुमच्या हातात आरक्षण आहे. तुम्ही धनगर समाजाला फसवताय, तुम्ही मराठा समाजाला फसवताय, तुम्ही ओबीसी समाजाला फसवताय. त्यांना सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन देताय, नाही होऊन देणार, इथं आम्ही होऊन देतो, प्रयत्न करतो. एकदा ठोस निर्णय राज्य सरकारने घेतला, आम्ही देऊ शकत नाही, आम्ही देतोय. ओके. म्हणजे समाजाची तरुणांच्या मध्ये आपापसात जो वाद होतोय तो होणार नाही ना. आणि किती पातळी खाजगी राजकारणाची गेली हो याच्यामध्ये. मला त्याच्यामध्ये एक विचारायचं आहे. एक मंत्री आहेत नितेश राणे, त्यांनी जरांगे पाटलांना असं म्हटलंय की जर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रीबद्दल तुम्ही काय बोलला तर तुमची जीभ हासडू. आता सरकार जीभ हासडायला लागल्यानंतर मग सामान्य माणसाने काय करावं, पोलीस यंत्रणेने काय करावं? मला भीती वाटते अशा प्रकारची चर्चा होणार आहे तर पोलिसांनी कारवाई नक्की कोणा करावी हे होईल. आणि म्हणून मी मगाशी काय म्हणालो, विधिमंडळापासून रस्त्यावर आता जर अशा प्रकारची एकमेकांच्या अवाच्य भाषेमध्ये, महाराष्ट्राची संस्कृती आहे हो, आपण नेहमी म्हणायचं बिहार बिहार, पण आज महाराष्ट्र काय झालंय, हे मुद्दाम केलं जात आहे. ही राज्याची अपेक्षा नाही. त्यामुळे विकास याचा सगळा बोजावरा झालेला आहे. ओके. एक शरदचंद्र पवार पक्षाचा जो
चेहरा आहे तो पुरोगामी विचारांचा आहे. तर पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की अथर्व सुदामे नावाचा एक रील स्टार आहे आणि त्याने एक अशी रील केली की बुवा मुस्लिम कारागिराकडनं गणपतीची मूर्ती तयार करून एकोप्याचा मेसेज दिला. तर हा रील देखील त्याला डिलीट करायला लागला सोशल मीडियावरती. तर या अशा प्रश्नांकडे तुम्ही काय पाहता, कसं म्हणजे हे खरोखरीच आहे का? हा असं आहे की वाईट काय वाटतं माहिती आहे, मी पहिल्यापासून सांगतो, समाजाच्या असलेल्या जातीचं ध्रुवीकरण ज्यावेळेला राज्यकर्ते करतात ना, तेव्हा हे असे प्रसंग येतात. व्यक्ती स्वतंत्रता राहिली नाही. कायदे जे आणले जातात केंद्रात राज्यातून ते भयानक आहेत. म्हणजे तुम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून आता आंदोलन करण्याचा अधिकार राहिलेला नाही आणि तुम्हाला कुठल्याही केसमध्ये आम्ही टाकू शकतो आणि तुमचं अस्तित्व संपू शकतो असे कायदे यायला लागले. मला सांगा, त्या तरुणाने एक रील करतात, सामाजिक उपक्रमाची त्याला आवड आहे. तो कुठल्या समाजाचा आहे? ब्राह्मण समाज. त्यांनी एक केलं, हे त्याला एकतेचा संदेश द्यायचा होता. आमच्यामध्ये विष एवढं कालवलं गेलंय ना की लगेच त्याला विचारायला इतका दबाव आला की त्याला ते माघार घ्यावं लागलं. इथं शोकांतिक आहे ना, आणि हे वाढत जाणार आहे. हे ज्यावेळेला वाढेल ना तेव्हा महाराष्ट्र पूर्ण अशांतता होईल. ठिणगी पडले की पेट होईल. पूर्वी मुस्लिम समाजाच्या बद्दलची फक्त भावना व्यक्त केली जायची, आता वेगवेगळ्या समाजाच्या मध्ये हे अंतर पडायला लागलेलं आहे. एकदम टोकाचं बोलतात. आम्ही सुद्धा डिबेटला जायचो, आम्ही पण चर्चा करायचो, पण त्याला एक पद्धत असायची. आता ती संपली. आता कोणी उठतो आणि कोणालाही काही आवडच्या भाषेमध्ये बोलतो. हे भयानक, आणि त्याला फूस लावली जाते. जाणीवपूर्वक तू तसं कर असं सांगितलं जातं. ओके, फार मोठं दुर्दैव आहे. यातनंच एक मुद्दा पुढ्याला वराह जयंती साजरी केली पाहिजे. 365 दिवस आता सगळ्या जयंत्या करत बसूया आणि त्यावेळेला सगळ्या मांसाहारी बंद करून टाकू, असंच काही दिवसांनी फतवा येईल. ओके, असा आदेश येईल आणि तो आदेश आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की मला माहित नाही 15 ऑगस्टला मांसाहार करायचा का नाही, हा आदेश कोणी काढला. मग खालचे सगळ्या नगरपालिका महानगरपालिका जर आदेश काढत असेल तर त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. राज्य अशांतता का करताय तुम्ही? कोणी काय खावं याला बंधन घालण्याचा प्रयत्न, आणि हे आता तिथपर्यंत राहिलेलं नाही, आता बिल्डिंग पर्यंत पोहोचलेलं आहे. बरोबर, खरी खात असेल त्यांना इथं ठेवायचं नाही. खरी हॉरेबल आहे. आता कबुतरांसारखा एक विषय, तो देखील तो दोन प्रवृत्तीमधला, दोन समाजामधला तिढा कसा काय होऊ शकतो? तो कसा होऊ शकतो मला एक नाही. बरं, हे विषय कोणी मांडला? विषय मांडला मी विधान परिषदेमध्ये आहे. तो मांडला चित्रा वाघ काही आहे, त्यांनी सुद्धा सांगितलं माझ्या काय त्यांच्या नात्यातला कोण सासू का कोण होतं, त्याच्यातून त्यांचं दुर्दैव निधन झालं. मनीषाताईंनी तिथं मांडला होता. ह्या सगळ्या भाजपच्याने उत्तर दिलं कोणी? महायुतीच्या लोकांनी. त्याला जातीय पक्षाचा रंग कुठं आला? बरं, ते सगळं झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातली आश्वासन दिल्यानंतर मी कोणत्या समाजाच्या विरोधात बोलत नाही. काही समाजाला हे आवडलं पण असेल, पण तिथं सांगितलं नाही झालं तर आम्ही पण तलवारी हातात घेऊ. इथं का व्यक्ती स्वातंत्र्याला बंधन येत नाही? इथं का चर्चेला तुम्ही नियम घालत नाही? काय पोलिस कारवाई करतात? एकाने आंदोलन केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल, दुसऱ्याने काय बोललं तर त्यांच्यावर गुन्हे दाखलत नाही. धन्य आहे, कायदा सुव्यवस्था सगळे धन्य आहे. पण याच्यामध्ये जेव्हा मंगलप्रभात आणि पेटा जर की कायद्यामध्ये असले हे बोलतात की त्यामुळे या असलेल्या मनुष्यांना त्रास होत नाही, आणि एका बाजूला सरकार बोलतो की याच्यामुळे त्रास होत आहे. नक्की आम्ही ऐकायचो कोणाचं? खरी गोष्ट आहे. तुम्ही मुंबईवरून साताऱ्याला जाता, कोल्हापूरला पुढे जाता तुमच्या रोडला. तुमच्या रोडला इतकी वर्ष कामं सुरू आहेत, लोकांची त्रेधा त्रिपीट उरते. नितीन गडकरींनी हात जोडले तिथं आम्ही काय बोलणार आहे? म्हणजे एका मोठ्या उद्योगपतीने तो काम घेतलं जिथं आजही अजून असे 2 रोड करायला लागतील. पुन्हा भयानक आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी नाराजगी व्यक्त केली. आता IT आणि इंडस्ट्री दुसरीकडे जायला लागले, आणि हायवे तर त्याच्यापेक्षा भयानक आहे. किती वर्ष झाली? ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमले. सब कॉन्ट्रॅक्टर नेमल्यानंतर माझं तर असं पहिल्यापासून मत आहे, जो कॉन्ट्रॅक्ट घेतो तो सब कॉन्ट्रॅक्टर नेमत असेल आणि फक्त त्यामध्ये पर्सेंटेज काढत असेल का, तर आम्ही क्वालिफाय त्या नियमात होतो. ह्यांना कामं द्यायला नाही, ह्यांना फक्त ह्यांच्या प्रॉपर्टी जप्त करायला पाहिजे. किती लोक मेली ह्यांच्या याच्यामुळे. खरी गोष्ट. आणि आजही रस्ता तो काय रस्ता, बाकी सगळे रस्ते बघा, हे आता रस्ते जे आहेत ना
तो म्हणजे त्याला कुठे पूल आहे, कुठे रुंदीकरण आहे, कुठे काय 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 काही बेस नाही. आणि हे टोल तर दरवेळेला टोल वाढवतायत. पण तुमच्यासारखे द्यायला नाही पाहिजे ना. पण तुमच्यासारखे नेते जेव्हा या रस्त्यावर जातात तेव्हा तुमच्या सगळ्या समस्या लक्षात तुम्ही का बोलत नाही? हा बोललो तुमचा ना, प्रश्न आहे आमचा. बोललो सभागृहामध्ये, मागच्या सभागृहामध्ये बोललेलो आहे. ते म्हणतात केंद्राचा रस्ता आहे, आम्ही त्याच्यावर बैठक लावतो. कालच आता आमच्याकडे शंभूराजे देसाई पालकमंत्री आहेत, त्यांनी बैठक लावली. त्यांनी सांगितलं एवढ्या दिवसात करण्याचा कारवाई करू. काय कारवाई करणार आहात? टोल वाढवतात. मी तर म्हणतो टोलच बंद करायला पाहिजे, लोकांनी घ्यायलाच नाही पाहिजे. पण टोल बंद केला की मग तुम्ही परत सरकारचे विरोधामध्ये भूमिका घेताय. आत्ताच हेच रस्ते नाही, महाराष्ट्रामध्ये मागच्या 2023ला निवडणूक व्हायच्या अगोदर हॅमच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघामध्ये आमदार किंवा लोकप्रतिनिधी जो निवडणुकीला उभा राहणार होता त्याच्या 500 कोटीची कामं हॅमच्या माध्यमातून दिली. सर्रास कामं काढली. आता कामं रस्ते उकडून ठेवले. आता पैसे नाही, कसे पडून राहिले. काय लोकांचे अपघात होतात, काय होतात, काही पडलेलं नाही. काय कधी आढावा घेतला या लोकांनी? आम्ही सभागृहात ते विषय मांडले, त्याचं उत्तर नाही येत ना. ओरडणं कोणाशी? ज्यांनी आमच्या विरोधकांकडे लक्ष द्यायचं नाही ठरवलं, रेटून काम कर, बहुमत आहे म्हणून काढताय. बहुमत मध्ये कसं आहे? बहुमत आहे, सगळ्यांना एकत्र करून दबावाखाली झालेलं बहुमत आहे. ओके. विधान परिषदेत पण तुम्हाला तुमचे प्रश्न मांडायला अडचणी निर्माण होत आहेत? नाही, आम्ही प्रश्न मांडतो ना. हो, जे पोटतिडकीने लोकांचे प्रश्न विधानसभा विधान परिषदेमध्ये सत्तारूढ पक्षातले किंवा विरोधी पक्षातले आमदार मानतात, त्याला उत्तर काय असतं? एक काळ असा होता, या दालनामध्ये चर्चा अशा व्हायच्या की सगळं प्रेक्षक गॅलरीपासून सगळं फुल असायचे, अशी चांगली चांगली भाषणं व्हायची. आज पोटतिडकीने तुम्ही किती मांडा, सरकारच्या विरोधातले विषय मांडा, चर्चा घडवून आणा, काय आला उत्तर? अर्ध्या तासामध्ये एकच उत्तर एक मंत्री देतो आणि संपवून टाकलं जातं. ओके. एकनाथ खडसेंचं त्यांच्या जावेविरुद्ध जी कारवाई सगळी सुरू आहे त्याच्यामुळे पक्ष अडचणीत असं वाटतं तुम्हाला? नाही, त्यांचा पक्षाशी काही संबंध नाही. त्यांची कन्या एकनाथ खडसेंची आमच्या अध्यक्ष आहे. बघा, हा कौटुंबिक त्यांचा राजकीय सुडा असेल, कौटुंबिक या ठिकाणी वाद आहे, त्याच्यामध्ये कोर्ट केस असल्यामुळे मी भाष्य करणार नाही. पण माझं म्हणणं असं की राजकारण कुटुंबापर्यंत जाऊ नये असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. कुटुंब उद्ध्वस्त होता, आपला राजकीय खेळ होतो, पण कुटुंब उद्ध्वस्त होता कोणाच्याही. म्हणजे आम्ही पण कोणाच्या राजकीय वैयक्तिक जीवन असेल किंवा राजकीय जीवनामध्ये आरोप प्रत्यारोप करणं, मला वाटतं त्याचा परिणाम त्यांना काय होत नाही. आम्हाला राजकारणामध्ये एक बळी जातो, पण त्या बळीमध्ये मागं कुटुंबातले सगळे बदनामी त्यांची वाहतात होते, त्याला कोण बघत नाही. बरोबर. आणि चुकीचं असं माझं वैयक्तिक मत आहे, मी दरवेळेला सांगतो. अच्छा, तुम्ही इतकी वर्षे राजकारणात आहात, त्या हनी ट्रॅप काय आम्ही ऐकतोय, गेल्या विधानसभेच्या अधिवेशनापासून ऐकतोय, हनी ट्रॅप तुमच्यापर्यंत काय पोहोचलंय का? नाही, त्याची काही चर्चा आमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीये. बरं. परंतु अशा प्रकारच्या बऱ्याच ठिकाणी हनी ट्रॅप करून अधिकाऱ्यापासून बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी अडकवण्याचा प्रयत्न झाला, ब्लॅकमेल केल्याचा प्रयत्न झाला, अशी चर्चा आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं अशा प्रकारचे हनी ट्रॅप वगैरे काही नाही. परंतु काही लोकांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची चर्चा असेल तर त्यांनी सांगितलं पुरावे द्या, आम्ही शोध करतो. कारण ते प्रकरण बरेच चर्चेत ज्याला अडकवला जो कोण आहे, जळगावचा कोणतरी, जळगावचाच कोणतरी, जळगावचा कोणतरी आहे, त्याला पकडलं, त्यांनी अशा पद्धतीने केले, मग त्याच्या माध्यमातूनच ह्यांना अडकवलं असं काहीतरी चाललेलं आहे असं आम्हाला कळतंय. बरं. मग विरोधी पक्षाकडे अशी स्फोटक माहिती येते की नाही? आमच्याकडे माहिती झाली नाही तर काय स्फोटक माहिती देते? तुम्ही विरोधाचा खरं प्रयत्न केला पाहिजे. हे आता प्रयत्न करणाऱ्याला आत टाकल्यावर तुम्ही काय प्रयत्न करणार? असं काय त्याला काय जेलमध्ये बसायचं भेटायचं का? याच्यावर आमच्या संजय राऊत म्हणतात धनखड रिटायर झाले तर ते निवृत्त झाले का सक्तीने झाले. राजीव कुमार मागचे निवडणूक आहे, हे दोघंही कधी भेटत नाही, नजर काय देतात त्या कशा आहे, हे बोलण्याला त्यांना सुद्धा बोलतील म्हणून आत ठेवलं का? हा प्रश्न आहे. रोहित पवार ज्या पद्धतीनं आरोप करताय संजय शिरसाट यांच्या विरोधात, तर संजय शिरसाट यांचा राजीनामा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? हे काय बघा, मागच्या वेळेला ज्या वेळेला आरोप झाल्यानंतर तात्काळ अनेक लोकांचे राजीनामा घेतलेले आहेत. म्हणजे विलासराव देशमुखांपासून आलार पाटलांपासून अनेक लोकांना अंतुले साहेबांनापासून सगळ्यांना राजीनामा दिला. एक काय बोलतात दबाव, एक भीती पण असते की आपण चुकीचं काम केलं तर
आपल्याला होईल. हल्ली काय राहिलेलंच नाही. 2.5 वर्षाचं जर प्रकरणं सगळी काढली तर बरेच लोक अडचणीत येतील. आणि असे अनेक प्रकार धाडसी निर्णय आहेत की कोण घेऊ शकत नाही, ते निर्णय झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मागच्या वेळेला आता कोकाटेंच्याबद्दल बोलले, बाकीच्या बऱ्याच मंत्र्यांबद्दल बोलले. आता हे बोलल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली नाही, खाती फक्त बदलली गेली. त्यामुळे कारवाई करतील असं मला वाटत नाही, कारण सरकार आणि राज्य टिकवायचं. ओके. पण अनेक जण असं म्हणतात की रोहित पवार सरकारच्या विरोधात जास्त आक्रमक झाल्यामुळे त्यांच्या पुढे आणि तुमच्या पक्षापुढे पण अडचणी वाटतील. हे तुम्हाला असं बघा, शेवटी आवाज कोण उठवला की त्याच्या विरोधामध्ये लगेच कारवाई होते. संजय राऊतापासून सगळीकडे आपण बघितलेलं आहे. परंतु मला वाटतं कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. रोहित पवारनी उठवलेले आहेत. आता त्याच्यावर मुख्यमंत्री खरं म्हटलं तर त्यांना काम करायचं आहे, पण ते काम करत असताना ह्या सगळ्या ज्या पायामध्ये त्यांच्या अडथळे आहेत, त्यांनी कधीतरी निर्णय देऊन त्यांची जी प्रतिमा आहे ते करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ओके. प्रदेशात जर अशा प्रकारचं करू शकलं नाही तर मग सरकारची प्रतिमा मलिन होते. अण्णा हजारे आमच्याच एका मुलाखतीमध्ये म्हणालेत की देवेंद्र फडणवीस हे प्रामाणिक नेते आहेत आणि त्यांच्यासारखा चांगला नेता मी पाहिलेला नाहीये. तर अण्णा हजारेंच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? नाही, आता आमचं म्हणणं काय, त्यांच्या आजपर्यंत कुठला आरोप झाला नाही, वस्तुस्थिती आहे. परंतु ते हातबल मुख्यमंत्री होऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे. अच्छा. खरं ते केंद्रात जावं, केंद्रात पण मोठं व्हावं अशी पण आमची इच्छा आहे. परंतु त्या इच्छेला करायचं काय? जर तुमच्यामध्ये कार्यक्षमता असताना जर तुम्हाला कामात, आता मी अध्यक्ष झालो, मी अध्यक्ष असताना मला फ्री हँड दिलाय पार्टीने, पण मला काम करताना अजून जुने नवीन वगैरे यांचा सांगड घालून काम करायचं वगैरे माझी तारेवरची कसं आहे. काही निर्णय मी धाडसाने घेतोय ना, मग ते घेण्याचं धाडच दाखवलं तर तुमची प्रतिमा सुद्धा राहील चांगली. अण्णा हजारेंना बाकीचं दिसलं नाही. सरकार मधलं एकच चेहरा दिसतोय, बाकीच्या चेहऱ्याबद्दल त्यांनी बोललं नाही. त्यांनी खरं ते बोलायला पाहिजे. आता ते म्हणतात माझं 90 वर्ष झाले, आता मीच काय आंदोलन करायचे, मी 20 कायदे घेऊन आलो. पण त्यांना एवढंच माझं सांगणं आहे की तुमच्या ह्या असलेल्या सगळ्या तुमच्या कायद्याला सुद्धा मागणी केल्यानंतर माहिती मिळत नसेल आणि जे कोणी करताय तुमचा तो काय लोकायुक्त लोकपाल सगळे लोकपाल कायदा, त्यामध्ये हे बसतात का नाही हे बसून कारवाई करणं, जर त्यांनी आंदोलन करायला पाहिजे. बरोबर. तुमचा आणि रोहित पवारांचं ट्युनिंग कसं आहे? ते एकदम चांगलं आहे सगळ्यांची ट्युनिंग. अच्छा. हे बाहेर काय उठवतात ते कसं आहे, मी बोललो अरे अजून बसून ते मला 2 महिने झाले, बसल्यानंतर लगेच सुरू झालं या मग रोहित पवार फार हे करतात, काय नाही बोललो. ससा आणि कासवाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. आमच्या ट्युनिंग सगळ्यांची चांगली आहे आणि मी चांगलं काम करून दाखव. संघटना वगैरे हे ते माझी करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि त्यामुळे आपण काम करत राहायचं. रिझल्ट आल्यानंतर कारण की अध्यक्ष चांगलं काम करतायत. आमचं ट्युनिंग सगळ्यांची, अगदी जयंत पाटील साहेबांपासून, सुप्रियाताईंपासून, अनिल देशमुख, राजेश टोपे, सगळ्यांची, अगदी छोट्या कार्यकर्त्यावर माझे ट्युनिंग चांगले. ओके. तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अजित पवारांचा अभिनंदनाचा फोन आला की नाही? त्यांचा अभिनंदनाचा फोन मला आला नाही, पण मला वाटतं की चांगलं काम केलं तर ते मला निश्चितपणाने त्याची दाद देतील, शुभेच्छा देतील, त्यांच्या स्वभावाप्रमाणे. त्यांच्या स्वभाव कसा आहे? त्यांचा स्वभाव तुमच्याशी कसा होता त्यांचा स्वभाव? नाही, आता त्यांच्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही. आज कसं त्यांच्याबरोबर बोलू शकतो मी? त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते शुभेच्छा देतील, चांगलं काम केलं तर बोलतील चांगलं काम चाललंय. ओके. तेव्हा आज बोललं तर परत आमच्या दोघांबद्दल शंकेचं कारण नको व्हायला. पण तरी एक वैयक्तिक बघा, वैयक्तिक एक आदर असतो, वैयक्तिक जो आपलेपणा असतो, प्रेम असतो, ते असतं ना. पण संघटना आणि चळवळ याच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनला याला महत्व नसतं आणि ते पण तेवढं समजून घेणारे असतात. बरोबर. इव्हन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही असो, मंत्रिमंडळातले लोक असतात, त्यांना माहित असतं ना विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्षाला करावं लागतं, नेतृत्वाला करावं लागतं. त्यामध्ये ते वैयक्तिक लेवलवर कधी जात नाही. पण जेव्हा चांगलं काम करत असतील तर ते चांगलं म्हणतीलच ना, आणि त्यांचं चुकीचं असेल तर ते मी बोलणारच. मला तेच विचारायचं होतं की त्या संबंधांचा, त्या आदराचा दबाव तुमच्यावर नाही ना बुवा? नाही. आजीदादांच्या विरोधात कसं बोलायचं असं काही नाही. आणि बघा, शेवटी ते पण राजकारणामध्ये फार माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, अनुभव चांगला आहे, अनुभव मोठा आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे ना, पक्ष म्हणून त्यांना मला काम करावं लागणार आहे. आणि माझं काम करताना पक्ष म्हणून त्यांच्या पक्षावर किंवा कोणा बोललो तर ते वैयक्तिक त्यांचं जाणारच नाही. बरोबर. ते माझं काम मी करणार, त्यांचं काम ते करतील. तुम्हाला सर्वाधिक वेळा
प्रदेशाध्यक्षपद झालं तुम्ही घेतल्यानंतर सर्वाधिक वेळा एक प्रश्न विचारला गेला असेल आणि तो प्रश्न घेतल्याशिवाय राष्ट्रवादीच्या तुमच्या कोणत्याच नेत्याची मुलाखत पूर्ण होत नाही, म्हणून विचारतो प्रश्न. हा एक असा एक प्रश्न आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला आम्हाला विचारावा लागतो हा आणि तो प्रश्न असा आहे की बुवा ते सारखं ते काय विलिनीकरणाचं काय आहे बुवा, नक्की विलिनीकरणाचं काय आहे चर्चा, काय नक्की ती चर्चा खरी आहे, खोटी आहे, होणार आहे, थांबली आहे, स्थगित आहे? याच्या बाबतीमध्ये स्पष्ट सांगतो, मी अध्यक्ष झाल्यापासून विलीकरणाचा विषय बाजूला ठेवलाय. मी अध्यक्ष झाल्यापासून पक्ष संघटना बांधायला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत तुमची पक्ष संघटना आणि पक्ष ताकदीने मोठा होत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारणार नाही, असं माझं मत आहे. आणि आदरणीय पवार साहेबांसारखं नेतृत्व आहे. भले पक्ष खिळखिळा करायचा प्रयत्न झाला असेल, तो करण्याचा प्रयत्न कोणी केला आहे तुम्हाला माहिती आहे. साहेब, सत्ता मिळवण्यासाठी ज्यावेळेला भाजपच्या माध्यमातून शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली ना, आम्ही विलिनीकरणाचा कोणी विषय काढला? पवारसाहेब कधी बोलले? पवारसाहेबांचं स्पष्ट म्हणणं आहे, होय एकत्र येऊ शकतो, परंतु त्यांनी भाजपची साथ सोडावी. विषय तिथं संपला ना. ह्या वावड्या उठवल्या जातात का? अस्थिरता निर्माण व्हावी. मग पक्षामध्ये कार्यकर्ता दिग्गज स्थितीमध्ये सापडला की त्याचा राजकीय फायदा उचलायचा. मग राजकीय फायदा उठला, मग काय लोक अरे पक्ष एक होणार, त्याला आपण पहिलेच पुढे जाऊया, मग काय होणार, पक्ष होणार, मग आपलं काय होणार? ह्या सगळ्या गोंधळाचं वातावरण जाणीवपूर्वक राजकारणामध्ये पेरलं जातं. माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेला काय निर्णय कुठले कोणाकडून करायचं का आम्ही स्वतंत्र करायचं. आज आमचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करायचं आणि स्वतंत्रचा पक्ष आपल्या ताकदीने उभा करायचा. आणि हा जर चर्चा करत असताना ही विलीनीकरण, आता तुम्ही सुद्धा मला इतक्या महिन्यानंतर परत विचारताय हो, तोच पक्ष विलीन होणार आहे का? मला कळत नाही. पक्ष आमचा विलीन होणार आहे, कोणाला आमच्या पक्षात विलीन व्हायचं असेल तर त्याचा आम्ही विचार करू. ओके, हे योग्य उत्तर आहे. मग हे योग्य उत्तर ठरू शकेल. तुम्ही आता राज्य पातळीवर काम करताय, मग आता कोरेगाव मतदारसंघाचं लक्ष तुमचं कमी झालंय का? नाही, वस्तुस्थिती आहे. शेवटी काय, माझा पण मतदारसंघ कोरेगाव आहे. या कोरेगावच्या लोकांनी मला प्रेम केलं. सातारा जिल्ह्याने पवारसाहेब चव्हाण साहेबांच्या विषयावर प्रेम केलेलं आहे. आज ती सगळी बाजू केलेली आहे. पण काय असतं माहितीये का, आपण एका ठिकाणी अडकून पडायचं का लोकशाही जिवंत राहण्यासाठी किंवा आत्ताच्या परिस्थितीला समोर जाण्यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे, ह्याला महत्त्व दिलं पाहिजे. आज मला पद मिळालं तर त्या पदाचा उपयोग नुसता कोरेगाव पुरता मर्यादित ठेवला नाही तर तो योग्य होणार नाही. महाराष्ट्रामध्ये आपण जर त्याप्रमाणे फिरलो, आता मी महाराष्ट्राचा पदाधिकारी झालेलो, पण आता एका तालुक्यापुरतं मर्यादित, एका मतदारसंघापर्यंत मर्यादित जर न राहता महाराष्ट्रामध्ये काय करू शकलो तर कोरेगावची जनता सुद्धा सुज्ञ आहे. आणि ते म्हणते अरे बाबा, साताऱ्याची जनता सुद्धा सुज्ञ. माझ्या जावलीमध्ये माझा हे झाला, कोरेगावमध्ये सन्मान झाला, साताऱ्यामध्ये सगळे गेले. आता मग अध्यक्ष झाल्या बाळासाहेब पाटील, मी, सुनील माने, आम्ही चांगल्या प्रकारच्या लोकांनी स्वागत केलं. जनता सुज्ञ आहे. हा माणूस पद घेतल्यानंतर कशासाठी लढतोय? मी शेतकऱ्यांसाठी लढणार आहे, मी युवकांच्या बेरोजगारीबद्दल लढणार आहे, मी वेगवेगळ्या विषयावर लढणार आहे, महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकशाहीचा खून होतोय त्याच्या विरोधात लढणार आहे. हे बघितल्यानंतर जनतेला वाटेल की हा माणसाला ताकद दिली पाहिजे. आणि कोरेगावची जनता पण ते विचार करेल, नाही हा माणूस आता करतोय. आणि फरक दिसलाय, मी तुम्हाला खोटं नाही सांगत. आता लोकांना आपुलकी वाटायला लागली, फरक दिसायला लागलेला आहे. काय नाही रे, सातारचा आपला आणि कोरेगावचा माणूस आपला आता महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे, करतोय काम. हा फरक दिसतो. आणि ते पण समजून घेतात की आपण इथं न थांबता आता राज्यावर आपण फिरा, राज्यावर तुम्ही त्या ठिकाणी दौरे करा आणि काम करा. ओके. त्या सातारा जिल्ह्यामध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात आपल्या पक्षाची कामगिरी कशी राहील असं वाटतं तुम्हाला? मी लगेच या आमच्या पक्षाची राज्यामध्ये लगेच कामगिरी उठावदार होईल असं सांगणार नाही. त्याला मग चमत्कारच व्हायला पाहिजे, लोकांनी उठाव केला पाहिजे. जसं बिहारमध्ये आता लोकांनी राहुल गांधी आणि तेजस्वी यादवच्या असलेल्या बैठकीला सुद्धा लोक फार मोठ्या संख्येत गावाच्या गाव उभं राहतात. याचा अर्थ असा आहे की तो प्रयत्न मी लगेच पास होईल असं म्हणणार नाही, पण मी पहिल्या प्रथम काम केलेलं आहे की आता महाविकास आघाडी म्हणून आमच्याच अध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं, तुम्ही पुढाकार घ्या आणि स्थानिक पातळीवर तुम्ही चर्चा सुरू करा. तिन्ही पक्षाच्या लोकांना बोलवा, त्यांच्याशी चर्चा सुरू करा. कुठली निवडणूक लढवायची, काय लढवायची, ह्या बाबतीमध्ये चर्चा करून कामाला लागा. आणि हे काम करत असताना आपली किती ताकद आहे तिथंच आपण लढवायचं, उगीच अट्टास करायचं आणि अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. कारण आमच्या मताची विभागणी न होता समोरचा जो एवढा अजस्र अशा प्रकारचा शत्रू उभा आहे, तो नुसता लोकशाहीवर उभा नाही तर तो लोकशाही, अधिकारशाही आणि यंत्रणाशाहीच्यावर उभा आहे. आणि निवडणूक आता खरंच सांगतो, ह्यांनी एक निवडणूक महाराष्ट्रातली, माझी विनंती आपल्या चॅनलमध्ये,
एक निवडणूक महाराष्ट्रात येताना आम्ही महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय आहे. मग ईव्हीएम मशीन पडल्यानंतरच काय करता? मग लोकसभेला तुम्ही निवडले ते खासदार कसे निवडले? ईव्हीएमच्या चोरीमुळे निवडलं काय? मला कधी कधी आश्चर्य वाटतं. सगळं माहीत असताना सुद्धा ते लोक असे म्हणतात ना, त्यावेळेला खरं म्हटलं तर विचार करावा लागतो. का असं? कशी निवडणुकीत संशयात येऊ नये यासाठी व्यवस्थितपणे प्लॅनिंग केलेलं असतं. मग आम्ही असं म्हणायचं का? मग लोकांना शंका येऊ नये म्हणून छोटी राज्य आम्हाला द्यायची आणि मोठी राज्यामध्ये निर्णय फिरवायचा मशीनच्या वापरातून, ही पण आमची चर्चा होऊ शकते ना. मग तुम्हाला शंका नाही, मग हे राज्य तुमच्याकडे कसं आलं? हे लोकसभा कशी जिंकले? महाराष्ट्राच्या लोकसभेचा निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक झाला. विधानसभा सुद्धा तशीच होती. पण हे राज्य गेलं तर राज्याचं नव्हे तर देशाचं राजकारण बदलेल म्हणून त्यांनी नियोजनबद्ध करून हा कार्यक्रम झाला आणि तो कार्यक्रम खोटा झालाय. या मिथकावर तुमचा खरंच विश्वास आहे? हा, या मिथकावर या गोष्टीवर तुमचा खरंच विश्वास आहे? 100% विश्वास आहे. खरंच? माझाच नाही, सामान्य जनतेला विचारा. मला एक सांगावं, 2 प्रश्नाची उत्तर मला तुम्ही द्या. आता तुम्ही चर्चा केली म्हणून तुम्हाला विचारतो. 2 प्रश्नाची उत्तर द्या. आपल्याकडं मतदार याद्या अद्ययावत करण्याची वेळ कधी होती? इलेक्शनच्या आधीच असते आपल्याकडे, 1 महिना अगोदर. किंवा 22ची किंवा 23ची यादी आम्ही फायनल करणार, त्याच्यावर निवडणूक होणार. निवडणुकीची यादी जाहीर होईपर्यंत कोणाचा मताचा हक्क डावलू नये म्हणून ऑनलाईन नुसत्या आधार कार्डवर तुम्ही मतदान यादी फायनल केली. एकेका ठिकाणी 10 एकाचं नाव 5 ठिकाणी 6 ठिकाणी आलं तर कसं काय तुम्ही लोकशाही विश्वास ठेवू? हा एक प्रकार. बरं, आता मी ताजं उदाहरण देतो. त्याला मागचं सोडा, आम्ही बोलतोय म्हणून. तुमचे मित्र पक्षात आता ऑब्जेक्शन घ्यायला लागणार मतदार यादीमध्ये. निवडून आणण्यासाठी प्रभाग रचना, निवडणूक आणण्यासाठी गटगण रचना तुम्ही ज्या पद्धतीने करताय, काय लोकशाही आहे? हे अजितदादा गट म्हणतोय, हे भाजपचा गट म्हणतोय, जिथं भाजपने केलेला तिथं हे गट दोन्ही म्हणतायत, तिथं असं शिंदे गट म्हणतोय. आम्ही म्हणायचं बाकीला राहिलंय. सगळीकडे तो प्रकार सुरू झालेला आहे. ओके. म्हणजे प्रभाग रचना कशी करावी हे जर निवडणूक आयोग ठरवत असेल, मग याचा अर्थ काय झाला? निवडणूक आयोग पूर्णपणाने सत्तेच्या असलेल्या निवडणूक आयोग म्हणजे ज्या अधिकाऱ्यांना इथं जबाबदारी आहे ना, ते लोक हे मग निवडणूक आयोग इम्पार्शिबल म्हणत असेल ना, तर त्यांनी याची एक हिअरिंग, एक ट्रायल बेसवर दिल्लीच्या निवडणूक आयोगाने इथे कुठंतरी एक हिअरिंग घ्यावं. मग नवी मुंबईला घ्या, मुंबईला घ्या, पुण्याला घ्या, कुठेही घ्या, आणि तिथं सांगायचं आम्ही मुख्य निवडणूक आयोग आलेलं, काय तुमच्या हरकती आम्ही बघायला घेतो. आम्ही हरकत कोणाकडे घेतोय? ज्यांनी केलं त्याच्याकडे हरकत घ्यायची. बरोबर आहे. त्यांनी परत वरती अपील करायचं. अपील केल्यानंतर वरचं अपील फेटाळलं जातं. वकील जाऊन बेंबीच्या पोट तिडकीन सांगतो, अरे डोंगर नदी वगैरे सगळे मध्ये आहे, ही 2-4 गावं उचलून इकडे टाकले, अपील फेटाळलं गेलं. कोणाकडे तुम्ही न्याय मागणार? जर निवडणूक आयोगाला वाटतं ना आम्ही इम्पार्शिबल आहे, माझी एक विनंती आपल्या माध्यमातून, त्याने एक हिअरिंग जनतेच्या अदालतमध्ये त्यांनी लावावं आणि हरकतीवाल्यांना बोलून घ्यावं. मग मुंबईला घ्या, नवी मुंबईला घ्या आणि पुण्याला घ्या, कुठेही घ्या, आणि तिथे आल्यानंतर लोक काय म्हणतात ते ऐकावं. जर त्याच्यामध्ये तथ्य आले तर परत एकदा चौकशी करून ते करा आणि त्यात दुधका पाणी मग. बिहारला तुम्ही याद्या अगोदर निवडणूक जाहीर व्हायच्या अगोदर चेक करताय, पश्चिम बंगालमध्ये चेक करतायत का? बोगस नाव आलेत का बघता. मग आम्ही इथं सांगतो ना बोगस नाव आहेत, त्यांची एकदा चेक करायला सुरुवात करा ना. आम्ही हरकती घेतल्या, तुम्ही व्हीव्हीपॅट दाखवत नाही. आम्ही हरकत घेतल्या, तुम्ही ईव्हीएम मशीनच्या बद्दल बोलत नाही. आम्ही हरकत घेतली, त्या यादीवर काय बोलत नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या झालेल्या निवडणुकीची यादीची फैर तपासणी करा आणि ती करताना बाहेरच्या राज्याच्या लोकांना घेऊन करा, बघा काय होतं ते. मग आमचा विश्वास बसेल. नाही, निवडणूक आयोग इम्पार्शिबल काम करताना तो लोकशाहीने विचार करतो. भयानक आहे हो. तुमच्या लोकसभा निवडणुकीवेळेस काय झालं? मग काय तिथं असा काय अनुभव तुम्हाला आला का आता गेल्या वर्षीच्या? नाही, लोकसभेच्या निवडणुकीला खरं म्हटलं तर लोकांनी ह्या निवडणुका महाराष्ट्रातल्या माझ्या सकट सगळ्या निवडणुका लोकांनी हातात घेतल्या होत्या. प्रचंड लोक चिडली होती आणि त्याप्रमाणे निकाल होता. ठीक आहे, माझ्याकडे त्यावेळेला बघा ना, मी सांगतो काय, रडीचा डाव हा खेळणं हा त्यांचा. ट्रम्पेट आणला आणि त्या ट्रम्पेटला नाव दिलं तुतारी. लोकांना गैरसमज झाला. त्या 38,000 मी 32,000 पडलो आणि खरोखर मी 70-80 हजारच्या वरती निवडून येणार. शेवटच्या 2 दिवसात जो कारभार झालाय
मला खाजगीत विचारलं तर मी तुम्हाला सगळं सांगेल. आज काय टीव्ही समोर सांगता येत नाही. आता तुम्ही मला हा पुरावा कुठला देणार का? हा मी जे कानावर ऐकलं ते सांगतो. म्हणजे मी निवडून आलो हा ही अशा प्रकारचं चित्र होतं. पवारसाहेबांना पण खात्री होती, सगळ्यांना होती, तुमच्या मीडियावाल्यांनी सांगितलं. असा चमत्कार झाला. शेवटच्या 2 दिवसामध्ये संकटमोचन आले आणि त्यांनी 2-4 दिवसामध्ये जे काय केलंय तो किस्सा फार वेगळा आहे. त्यांनी खासगी बैठकीमध्ये सांगायचं मान्य केलेलं आहे. तो त्यांच्याकडनं आपण नक्की ऐकूया. आणि आमच्या लोकांनी काम नाही ना केली. अच्छा. साताऱ्याकडे थोडंसं येतो. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे आता नक्की तुमच्याकडे आहेत का अजितदादांकडे आहेत? त्यांना विचारा. कसं सांगू? तुमच्याकडे आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? आमच्याकडे ते कार्यरत नाही. बरं, पण तिकडे पण ऍक्टिव्ह आहेत का ते? मला माहित नाही. आता ते कुठं ऍक्टिव्ह आहे ते अजितदादांना किंवा त्यांना विचारा तुम्ही. माझ्याकडे नाही एवढं मी तुम्हाला सांगितलं ना. अच्छा. तुमच्या आता मध्यंतरी कोणत्या कार्यक्रमात वगैरे एकदा दिसले होते सुरुवातीला? नाही 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 नाही. काय त्यांची दोलायमान स्थिती का असावी अशी? आता असं आहे की त्या फलटणचं आणि सातारा जिल्ह्याचं राजकारण त्यांना माहिती, अजितदादांना माहिती आणि भाजपला माहिती. आता ते ज्या नेतृत्व करतात फलटणमध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं नेतृत्व आहे ना. आता ते नेतृत्व संपवायला जर त्यांचे भाजप आणि काही लोक निघाले असतील, तिथं आमदार आता अजितदादा गटात आहे, त्याला तिकीट दिली अजितदादा गटाने, तो मानतो खासदारांना, माझे खासदारांना, ते भाजपचे. त्यावेळेला खासदारांना ह्या मदत केली आमच्या म्हणून त्यांना बाजूला करायचं राजकारण. मग त्यामध्ये मंत्री असं बरंच काय मोठं राजकारण आहे. एवढ्या तिढ्यामध्ये तुमचा एक मित्रत्वाचा सल्ला काय त्यांच्यासाठी? कोणाला? रामराजेंना. त्यांना काय देणार? ते मोठे नेते आहेत, तेच मला सल्ला देतात, मी त्यांना काय सल्ला देणार? आमचं एवढं काम आहे, मी पार्टी वाढवायला सुरुवात करणार. भले काही असेल. सातारा जिल्ह्यामध्ये आता पवार साहेबांचा, चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे, तो टिकवण्यासाठी नवीन पार्टी वाढवायचा प्रयत्न करणार. त्यांना मी सल्ला देऊ शकत नाही, ते उलट मला सल्ला देतात. आणि मला ते म्हणतील, शशिकांत तू घेतला निर्णय चांगला, तो आहे तिथे चांगलं नाव कमव. आमच्याकडे लेट्सवरती युगेंद्र पवार असं म्हणाले की मी यापुढे अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार नाही. आणि बारामतीमध्ये त्यांनी गेल्या वेळेस चांगली मतं घेतली होती विधानसभेला आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात देखील त्यांनी आघाडी घेतलेली होती. तर त्यांच्या या निर्णयाकडे पक्ष प्रमुख म्हणून तुम्ही कसं पाहता? नाही, मला त्याची कल्पना नाही. आता तुम्ही मला बोलला आणि काल कुठून तरी मी पेपरामध्ये वाचलं की त्यांचं असं म्हणणं आलं किंवा मी लढवणार नाही. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आता ते जेव्हा मला भेटतील तेव्हा त्यांना मी विचारेन काय नक्की तुम्ही अशा प्रकारे स्टेटमेंट देण्याचं कारण काय. अच्छा. त्यांना काहीतरी जरा स्फूर्ती द्याल की तुम्ही जरा नाही असं लढलं पाहिजे, उलट कसं आहे तुम्हाला पराभवानं असं हादरलं नाही पाहिजे. त्यांनी असं आहे की ते सोबर आणि सरळ मनाचा मुलगा आहे तो. आणि मला वाटतं की त्यांनी पार्टीसाठी वेळ देऊन पुन्हा वगैरे सगळीकडे सुद्धा बांधणी सुरुवात केली. पक्षाला शेवटी काय असतं, एखाद्याच्या नेतृत्वाच्या घरातला व्यक्ती असेल तर त्याला फार स्कोप असतो. आमचा तर शून्यातून आम्ही सुरू झालं. आमच्या पाठीमागे एकच गडपत्र आहे, शरद पवार आहे. त्यामुळे आमचं चांगलं आहे. म्हणून मी मगाशी बोललो नका, गर्दीत असलो तर दिसलो नसतो. खरी गोष्ट आहे. आता इथं पवार साहेबांनी जबाबदारी दिल्यामुळे मी दिसू शकतो आणि तेवढं काम करायचा प्रयत्न मी करणार आहे. ओके. त्यामुळे त्यांना तुम्ही सल्ला शेवटी ऍक्टिव्ह होण्याचा देणार की नाही? संधी नाव झालं तुमचं. हो. आता त्याचा उपयोग आपल्या पक्षासाठी आणि समाजासाठी करायचा, पूर्ण झोकून देऊन काम करायचं. राजकारणामध्ये ज्यावेळेला पूर्ण झोकून देऊन काम करतो त्याला राजकारण करता येतं. मला वाटतं मी तसं त्यांना सांगेन. ओके. तुम्ही आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच जिल्ह्यातले आहात, तर काही शिंदे काय भेटता, काय बोलता? नाही, दोघंही शिंदे आहेत. हा. पण दोन्ही शिंदेच्या वाटा वेगळ्या आहेत. पण मला वाटतं की जिल्ह्यातले असल्यामुळे एकमेकांच्या बद्दल ती आपुलकी आहे. पण माझं भाषण संभाषण नसतं. हो का? नसतं. जावली ते दरे किती अंतर आहे? मी पण जावलीतला, ते पण जावली. अंतर किती? फार अंतर नाही ना. मी तुम्हाला उलट आता त्यांनी रस्ता एवढा केला माझ्या गावाच्या इथून. बरं. तो 300-350 कोटी 250 कोटीचा आहे. बरं. उलट त्यांच्याकडे जायला जवळ होईल. फक्त आता ती वाट त्यांनी चोकळायची का मी चोकळायचा हा प्रश्न येणाऱ्या काळातला आहे. पण काय शेती वगैरे मस्त केली असं म्हणतायत, तर काय? मी नाही गेलो. आपले त्यांचे चांगले संबंध आहे, पण माझा कधी संबंध येत नाही. हो का? काय नसतो. आपण आपला पक्ष आणि मी या तत्वावरच चालतो. ओके. तुमचा आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचेही चांगली, म्हणजे तुमचे सर्वांशी चांगले संबंध आहेत. तर एकूण साताऱ्याचा कारभार कसा पाहता येते आता? नाही, शंभूराज देसाई यांच्या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणाल तर ते
माझे चांगले आमच्यावर एकमेकांचं आमचं चांगलं रिलेशन आहे. आम्ही चांगली मैत्री जपलेली आहे आणि ही मैत्री पक्षाच्या विरहित असते. पक्षाची लढाई असेल तर मी त्यांच्याकडे जाऊन प्रचार करतात, ते माझ्याकडे करतात विरोधामध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये पक्ष वेगळा आणि एकमेकांचा आदर वेगळा. मला माहित नाही, पण त्यांनी एका चॅनलला कोणीतरी विचारलं त्यांना की शशिकांत शिंदे जिल्हाध्यक्ष राज्याचे अध्यक्ष झाल्याबद्दल तुमचं म्हणणं काय. नाही, ते चांगले काम करणारे आहेत, पदाधिकारी आहेत आणि त्यांना शुभेच्छा आहेत. एवढं जर दिलदारपणा ते दाखवत असतात, मी पण तसं ठेवलं पाहिजे ना. पक्ष आणि निवडणुका राजकारण हा वेगळा भाग आहे. बरोबर. पण त्या माझं आणि त्यांचं चांगलं ट्युनिंग आहे. ते माझे पण निश्चितपणे विरोधी पक्षाचा असला तरी ते त्याप्रमाणे प्रत्येकाला रिस्पेक्ट देतात, असं माझं मत आहे. ओके. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत थोडंसं विचारतो. ते साताऱ्यामध्ये बऱ्यापैकी जाणवलं होतं. जर महाविकास आघाडीचं जागा वाटप जर सातारा जिल्ह्यात जर चांगलं झालं असतं तर चित्र वेगळं राहिलं असतं. आणखीन काय झालेलं आहे माहितीये का, माझं असं, मी काय त्या ह्याच्यात नव्हतो, परंतु मला वाटतं काय माहितीये का, मागची निवडणूक जी आहे ना, ही ज्यांनी लढवलं नाही त्यांचं खरं म्हणलं तर त्यांनी, मला वाटतं की ज्यांनी पक्षाने तिकीट दिलं नाही त्यांचा आभार मानलं पाहिजे. का? वाचले, ते सगळ्या गोष्टीतून वाचले. आता निवडणूक करायची म्हणजे तुम्हाला माहिती सोपी नाही. बरोबर. कारण वाचले एवढ्यासाठी म्हणतो कारण ती निवडणूकच नव्हती ना, अशी शंका आहे. ती निवडणूकच नव्हती, ती निवडणूक मॅनेज केली होती असं चर्चा बाहेर आहे. आता इथं चर्चा बाहेर असेल तर माझ्यासारख्याला जर शंका येत असेल तर त्यांना मी सांगतो की तुम्ही माझा एका कार्यकर्ता मला भेटला. आता मागच्या वेळेला अनिल देसाई गेले, बोलले राष्ट्रवादीच्या शरद पवारनं घातला. ते सर्व पक्ष होते. ते मागच्या निवडणुकीला फक्त जयकुमार गोरेंना विरोध करायचा म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी आम्हाला उमेदवाराला मदत केली, पण ते सर्व पक्ष होते. पण ते असताना ते गेले. मी त्यांना म्हणाले, ते बोलले काय, म्हणलं तुम्ही मला पार्टी द्या. म्हणलं का? मला बोलले कसं काय? म्हणलं तुम्हाला तिकीट न मिळालं, तुम्ही वाचला ना. ते जोरात हसले. ते काय समजायचे समजलं. पण एक आहे, यावेळेला निवडणुकीच्या संदर्भातून विचार करताना इलेक्टेड मेरिट याला महत्व दिलं पाहिजे. फक्त मागून तिकीट घ्यायची, मग त्यांनी काय होतं, संख्या कमी होते. मग कोणत्याही पक्षाचा असो, शिवसेना उभाटा असेल, आपली राष्ट्रवादी आमची असेल किंवा काँग्रेस असेल, तुम्ही तो माणूस खरोखर तिथं कोण येऊ शकतो याचा अभ्यास करून जर निर्णय घेतला, शेवटी कोणाला, आता मध्ये चर्चा होते मुख्यमंत्री कोण होणार, अरे ते पुढचं ठरवून. आणि पवार साहेबांसारखा नेता आहे, त्यांनी एकदा ठरवलं. मग मला माहिती आहे अजितदादा किती वेळ बोलले मला मुख्यमंत्री होताना मला होता आलं नाही. साहेबांनी दिली ना, बाकीच्यांना पण संधी दिला. साहेब आहे तो. नाही, मला वाटतं एवढं वरिष्ठ नेतृत्व असताना संख्येवर जाऊ नका, पहिली समोरच्याची संख्या कमी केली पाहिजे, तरच आपलं अस्तित्व टिकेल, असं माझं मत आहे. पण तुमच्या आता पक्षाचे 9 आमदार आहेत. त्यात कोण देवेंद्र फडणवीस यांच्या व्यासपीठावर जाते, कोण इकडे जाते, अजितदादांना भेटते. तर तुम्ही तुमच्या आमदारांवर काही वॉच ठेवता का? नाही, बघा, मी फार मोकळ्या मनाचा आहे. विकासाच्या कामासाठी जर जात असेल तर माझा नेता सुद्धा पवार साहेब असेल, ते पण कधी शंका घेत नाही. विकासाच्या कामासाठी जावतात ना, मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्री, एका दुसरा काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. ते तिकीट मिळाले म्हणून पक्षात आहे का, कुठे काय आहे याचा विचार मी चर्चा करणार नाही. परंतु माझं मत आहे की प्रत्येकाने गेलं म्हणून लगेच त्यांना शंकेच्या पिंजरात उभं करणं योग्य नाही. आणि आता मी तुम्हाला सांगतो, आता आमच्यातले काही लोक काही महिन्यापूर्वी हे गेले, ते गेले, ते गेले. मी साहेबांची एकदा चर्चा केली, साहेब असं जातात, काय करू, काय जायचं त्यांना आत्ताच जाऊन द्या, आत्ताच जाऊन द्या, आता त्यांची चर्चा करू नका तुम्ही, स्पष्ट बोलले. आणि परत एकदा नव्या जोमाने पार्टी उभी करू. आणि जे आता मेहनत करतील, मग आपलं वातावरण चांगलं झाल्यावर बरेच जण यायचा प्रयत्न करतील. त्यावेळेला फक्त आपण आत्ता जे मेहनत करतात त्यांनाच संधी देऊ. पार्टी पडली तरी चालेल, उभी राहिली तरी चालेल, हा जो विचार दिलाय ना, आता आम्ही नियोजन करताना पुढच्या 2029ला कोणाला घेऊन पुढे चालायचं हे नियोजन करूनच आम्ही त्याप्रमाणे काम करणार. ओके. तुम्ही मगाशी इलेक्शन मॅनेजचा विषय काढला. तुम्ही तो विषय उपस्थित करून किंवा ते बोलून तुम्ही कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी जी विकास कामे केलेली आहेत, ते म्हणता मी प्रचंड विकास कामाचा डोंगर केलेला आहे, त्याला तुम्ही कमी लेखता असं वाटत नाही का? आम्ही काय कमी कामं केली का? 35 वर्षामध्ये आम्ही राजकारणामध्ये इतकी कामं केली. पण आमच्या काळामध्ये आहे ना, अजितदादाच उपमुख्यमंत्री होते आणि अर्थमंत्री होते. आमच्या सरकारला त्यावेळेला कळलं नाही की कर्ज काढून सरकार चालवायचं असतं. तेव्हा कर्जाचा डोंगर करून सरकार चालवतं का कोण?
पण आम्ही त्यावेळेला सांगायचो, त्यावेळेला आम्हाला किती पैसे मिळायचे, पण त्यामध्ये आम्ही इतकी कामं केली. आणि त्यावेळेला एका कामाचे 10 रुपयाचे 40 रुपये लावले जात नव्हते. इतकी कामं आम्ही केली. आम्ही पण विकास कामावरच आलो, लोकांच्या रिलेशन मधून आलो. मी तर जावलीमधून कोरेगावमध्ये उभा राहिलो. लोकांनी प्रेम दिलं ना, कामावर दिलं, व्यक्तिमत्वावर दिलं. आणि आता विकास कामं केली झालेत. अर्धवट पडून राहिली ना, अर्धवट पडून राहिल्याने 9.5 लाख रुपये कोटी कर्ज काढून आता मागं बजेट दिलं आणि 3 महिन्यात तुम्ही लगेच बजेट देताय. धन्य आहे ना ते. पण कोरेगावचं असं काय गणित शिंदे साहेब बदललंय की तुम्हाला तिथे अडचणी निर्माण होत आहेत, ते तुमच्या का लक्षात येत नाही? काय झालं नक्की? मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगतो. स्पष्ट शब्दात. अध्यक्ष झाले तेव्हा न कुठलं चर्चा. मला सातारा जिल्ह्यामध्ये लोकांचं पाठबळ आहे. जावलीमध्ये उभं होतो तिथे पण आहे. मतदारसंघ बदलून गेला तर कोरेगावमध्ये सुद्धा आहे. कोरेगावच्या पहिल्या 2019च्या निवडणुकीत आम्ही 6,500 पडलो. उदयनराजेंनी राजीनामा दिला. साहेबांनी सांगितलं मला माहित नाही श्रीनाथ पाटील निवडून आले. प्रचंड मी फिरलो, निवडणूक केली. माझ्या मतदारसंघात सुद्धा लक्ष दिलं नाही, तरी सुद्धा मी निवडून आलो असतो. तेव्हा महेश शिंदे नवीन होते. माझी अडचण कुठे आहे माहिती का? मला जिल्ह्यामध्ये आहे ना वाढून द्यायचं नाही असं सगळं ठरवलं. सगळे म्हणजे लोक नाही, काही नेते नाही, ठराविक लोकांना वाटतं हे आलं की जिल्हा आपल्या ताब्यातून जाईल. मी गर्व करतोय असं नाही, मी बारका कार्यकर्ता आहे. पण पवार साहेबांचा हात माझ्या पाठीमागं, त्यावेळेला पक्ष एकत्र होता सगळ्यांचे, अजितदादा वगैरे, सुप्रियाताई, सगळ्यांचं पाठबळ होतं. मला पर्याय होऊ नये म्हणून काटा काढायचा. त्यावेळेला मी सरळ होतो. त्यावेळेला राजकारणाची रणनीती, राजनीती मला कळली नाही. मला तो फटका बँकेला पडला, मला तो फटका लोकसभेला पण पडला. पण तरी सुद्धा मी दुसऱ्या दिवशी कामाला लागलो, ठाम राहिलो. यश अपयशाकडे मी कधी बघतच नाही. मला आता काय झालं, एवढं झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या दिवशी कामाला लागला. हे 2 निवडणुका पडल्या कोण माणूस उभा राहतो. खरी गोष्ट आहे. चालू केलं काम, काय नशिबात असेल ते होईल. आलो ना अध्यक्ष, आज काम करून दाखवलं तर जिल्ह्याला सुद्धा मी समजेल ह्या माणसाच्याकडे केवढी कॅपॅबिलिटी होती. ही माझी परीक्षा आहे. माझ्या नेत्यांनी, माझ्या जनतेने दाखवलेल्या विश्वासाची परीक्षा करताना जिल्ह्याला सुद्धा कळेल की हा माणूस आपण योग्य निवडत होतो. या माणसाच्या पाठीमागे जिल्हा उभा केला पाहिजे. ओके. मध्यंतरी तुमचा मुलगा कोरेगावमध्ये लक्ष देत होता, आता परत त्यांनी कमी केले. काय नक्की तुमचा प्लॅन काय? कोरेगावमध्ये तुमचा मुलगा लक्ष देत होता, राजकीय दृष्ट्या ऍक्टिव्ह होण्याचे प्रयत्न करत होता, आता सध्या थंडावलंय का कोरेगाव? नाही नाही नाही, आमची मुलं म्हणजे येणारं जनरेशन आहे ना, ह्या जनरेशन आहे ना स्टेट फॉरवर्ड असतं. बरं. त्यांना सध्याचं राजकारण पटत नसतं. कूटनीती कपटनीतीचं का राजकारण ज्या होतं ना तेव्हा ती मुलं डिस्टर्ब होतात. मला भीती असं आहे की सध्याचं राजकारण बघल्यानंतर युवा पिढी ह्या राजकारणात येईल का नाही, नेत्यांची पोरं साठवून द्या. तुम्हाला कुणी राजकारणात आणलं होतं? तुम्हाला कुणी राजकारणात आणलं होतं? कोणी नाही, मला फक्त शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्टीने आणलं. कशी तुमची आणि पवार साहेबांची पहिली भेट केव्हा झाली होती? काही नाही, माथाडी कामगारांचा नेता होतो, कार्यकर्ता होतो, पदाधिकारी होतो. ज्या वेळा अण्णासाहेब पाटलांच्या आणि शिवराव पाटलांच्या नेतृत्वाखाली मी काम करत होतो तेव्हा पवार साहेबांचं मुंबईतल्या बेस्ट कामगार, माथाडी कामगार, गिरणी कामगार सगळ्यांचे एक वेगळं, इव्हन महाराष्ट्राचे कामगार सगळ्यांशी नातं होतं. आणि त्यावेळेला ते बारीक नजर आहे साहेबांची. शरद पवार साहेब असतील, अजितदादा असतील, सगळे त्यावेळेला त्यांना असं वाटलं की हा पोरगा काहीतरी आहे, दिली तिकीट मला. आणि नंतर मग ती दिल्यानंतर मी त्याचं सोनं करत गेला असेल किंवा काम करत गेला असेल, त्यामुळे मला त्याची ग्रीप मिळाली. आणि साहेबांनी सांगितलं 1 तिकीट द्यायची माथाडींना. पण त्यांचा विश्वास होता की एका तिकीटमुळे माथाडींची राष्ट्रवादी स्थापन झाल्यानंतर 6-7 ठिकाणी फायदा होईल. ते साहेबांचं शेवटी डोक्यावर हात पडला. चालू 1999 पासून. ओके. पहिली भेट साहेबांची, पहिली भेट आठवते का तुम्हाला? काय पहिली भेट साहेबांना तुम्ही केव्हा भेटला पहिल्यांदा? फार झालं, म्हणजे युनियन क्षेत्रामध्ये असताना साहेबांना भेटायला वगैरे जायचो, शिवराव पाटील साहेबांच्या बरोबर जायचो. अच्छा. आणि मग ते कार्यक्रम वगैरे असला की साहेबांच्या आपल्याकडे बघावं म्हणून फार मी धडपड करायला जायचो. तुमच्यावर साहेबांनी एवढं प्रेम केलं, तुम्ही काहीच नाही केलं साहेबांसाठी. तर नरेंद्र पाटलांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव हातावर कोरून ठेवलंय. माझं हृदयात आहे आणि निष्ठावंत म्हणून माझं नाव आलंय पवार साहेबांच्यावरून. फार मोठी देणगी आहे ती. आता यामध्ये निष्ठावंताच्या आधीमध्ये शशिकांत शिंदे निष्ठावंत आहे. हृदयापासून ही फार मोठी देणगी आहे. मला काय सत्तेमध्ये मी कुठेही गेलो असतो, अजितदादा बरोबर जावं, लोकांना असं वाटलं होतं अजितदादांच्या जवळ तर 100% हो, तुमचं नाव धरलं होतं सर्वांनी. शेवटी कसं आहे, मी मगाशी बोललो, जो ज्याचा पिंड संघर्षाचा आहे, लढण्याचा आहे,
ओके. तो लढून हे करतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मी मागे पण मुलाखतीत सांगितलं तर बीजेपी मध्ये सुद्धा संधी होती, सगळीकडे होती, पण नाही बोललो. पक्षाची सूत्र घेतल्यानंतर आणि जयंत पाटलांनी सूत्र सोडल्यानंतर जयंत पाटलांनी तुम्हाला एक कोणता सल्ला दिलाय? जयंत पाटलांचा मी रोज सल्ला घेत असतो. जेव्हा अडकलं किंवा ज्यांना विचारायचं वाटतं तेव्हा मी विचारतो, ते सल्ला देतात. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून तुम्ही काम करून सुरुवात करा, लोकांच्या मध्ये तुमचा मेसेज अध्यक्ष म्हणून जाऊ दे. त्याचा फ्री हँड तुम्हाला पक्षामध्ये आहे, दिलाय. माथाडी नवी मुंबईमध्ये एवढी स्ट्रॉंग होती, तुम्ही नवी मुंबईमध्ये का ना प्रयत्न केला राजकारण स्थिर करण्याचा? काय अर्थ, जिथल्या लोकांनी पहिली संधी दिली त्या लोकांनी मला 2-2 ठिकाणच्या लोकांनी संधी, आणि सातारा जिल्ह्याने फार प्रेम केलंय. म्हणजे नवी मुंबईमध्ये सुद्धा मला काय अडचण नाही, नवी मुंबईच्या लोकांचं पण फार प्रेम आहे माझ्यावर. बरं, पण जिथं आहे आपण मेहनत करतोय तिथं करावं म्हणून केलं. नवी मुंबईला सुद्धा काय, पण शेवटी आहे तिथं आपण आहोत, तिथं काय हे करायचं. खरी गोष्ट. आणि सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा, शरद पवारांचा जिल्हा, अनेक दिग्गज नेतृत्वांचा जिल्हा म्हणून, आणि त्याला एक वजन आहे महाराष्ट्रामध्ये. सातारा जिल्ह्याला नावातच सातारा आहे. तर हे होते शिंदे साहेब. सर धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल, आणि तुमच्या कारकिर्दीमध्ये अशाच मुलाखती घेण्याचा प्रसंग वारंवार येऊ अशा सदिच्छा थांबतो. थँक्यू. नमस्ते. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.